हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा. आम्हीसुद्धा एकदम मजेत. तर मंडळी, खूप छान असा पाऊस पडतोय म्हणजे असा तसा नाही, एकदम जोर धरला आहे पावसाने. आणि पावसाळ्यामध्ये आहे ना, आपल्याला संध्याकाळ झाली की काही ना काही ना गरमागरम असं खावंसं वाटतं. तर आज आहे ना, नाश्त्यामध्ये संध्याकाळचंच मी असं ठरवलं होतं की काहीतरी हेल्दी बनवूया. म्हणून आज सँडविच बनवायचं ट्राय करत होते. म्हटलं बघूया आज आपल्याला काहीतरी, म्हणजे नेहमीच अगदी संध्याकाळी आहे ना, पाऊस मस्त थंडगार असा पाऊस पडतो आणि नेहमी संध्याकाळी ना असं काही ना काही बनवून असं खावंसं वाटतं. तर तुमच्यासोबतही असं होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज आहे ना, मी सँडविच बनवत होती. तर सँडविचसाठी काकडी वगैरे आणलेलीच होती ऑलरेडी, फक्त ब्रेड आणायचे होते. तर ते ब्रेडसुद्धा घेऊन आली संध्याकाळी जाऊन. आणि मग इथे काकडी कट करते. काकडी म्हटलं चांगली व्यवस्थित धुवून सोलून वगैरे छान अशी त्याचे गोल गोल पीसेस वगैरे करून घेते. काकडी घेतली इथे, एक टोमॅटो घेतला आहे, एक आणि एक मोठा कांदा घेतला आहे. तर याचीच आपण बनवणार आहे. आणि मी पोटॅटो बॉईल करून घेतला आहे. बटाटा बॉईल करून आहे ना, त्याच्यामध्ये तिखट, गरम मसाला, मीठ हे सगळं टाकून आहे ना, मिक्स करून घेतलं आहे मी एका टोपामध्ये, छान असं स्मॅश करून ब्रेडला लावण्यासाठी. ते बरं पडतं, मग त्याच्याने आहे ना सँडविच खूप छान टेस्टी होतो. तर इथे मस्तपैकी आपल्याकडे जे पण काय अवेलेबल म्हणजे भाज्या असतील, काकडी असेल, गाजर असेल किंवा तुमच्याकडे काय बीट वगैरे असेल, तेही तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करू शकता. तर असं आता पावसाळा चालू झाल्यानंतर आता नेहमीच आपल्याला काही ना काय खायचं संध्याकाळचं वगैरे असं आवड निर्माण होते. तर कोणाला कांदा भजी खावेसे वाटतात पावसाळ्यामध्ये, तर कोणाला बटाटा भजी, वडापाव वगैरे असं काही ना काही आपण बनवून खातच असतो. पावसाळा चालू झाला की हे सगळ्यांच्याच घरी बनतं, म्हणजे सकाळी म्हणा, दुपारी म्हणा, किंवा जास्त करून तर हे संध्याकाळीच ह्या सगळ्या गोष्टी अशा आपल्याला खाव्याशा वाटतात. तर मस्तपैकी इथे मी अशी काकडी तर कापून घेतली, तर टोमॅटोचे पण छान मोठे मोठे असे पीसेस पातळ करते. आता करून तर घेतली आहे, पण त्याच्यानंतर माझा आहे ना प्लॅन एकदम चेंज झाला. मग मी काय केलं माहिती आहे का, हे जे काकडी, टोमॅटो सगळं असं वेगवेगळं लावण्यापेक्षा ना, मी हे सगळं एकत्रच मग परत बारीक कट केलं आणि मग त्या जो बटाटा स्मॅश करून घेतला त्याच्यामध्ये सगळं मिक्स केलं. जसं आपण सँडविच नाही, पॅटीस बनवतो ना, जसं बटाट्याची भाजी लावून वगैरे, त्या टाईपमध्ये करण्याचा प्रयत्न केला. म्हटलं आज काहीतरी वेगळं करून बघूया. आधी असं गोल गोल पीसेसच लावायचं माझ्या मनात होतं, पण नंतर मग आहे ना म्हटलं त्या टाईपमध्ये करून बघूया. ते थोडं इझी पण पडतं ब्रेडला लावायला वगैरे. ती भाजी मग एकत्र अशी मिक्स करून लावायला बरी पण पडते. आणि मग असं ते रोस्ट करताना ना, असं खाली काकडी वगैरे, कांदा वगैरे काही असं पडून बाहेर येत नाही. तर त्याच्यामुळे मग मी तसं ठरवलं. तर इथे सगळं आपण कापून घेतलेलं आहे. पण इथे बघायला गेली तर आहे ना, माझ्याकडे रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस आहे ना, दोन्ही सॉस संपले होते, अगदी थोडे थोडे होते. आणि इथे चीज आणूनच ठेवते मी. तर कसं सँडविचमध्ये चीज थोडंसं टाकलं ना, तर टेस्ट जरा अलग येते. आणि आपल्याला बटरसुद्धा लागणार आहे. तर इथे बघू शकता या भाज्या सगळ्या. मग नंतर आहे ना, मी अजून बारीक कट करून आहे ना, भाज्या नाही सॉरी, काकडी आणि टोमॅटो, कांदा ते सगळं कट करून आहे ना, मग मी ह्याच्यामध्ये त्या बटाट्याच्या ह्याच्यामध्येच मिक्स केलं बॅटरमध्ये, म्हणजे आपल्याला लावायला इझी पडेल. तर आता इथे अगदीच थोड्या चटण्या उरल्या होत्या. माझं लक्ष नाही, मी मागच्या वेळेला डीमार्टला गेली होती, तर मग माझ्या लक्षात नाही आलं आणायचं. अशा गोष्टी आणून ठेवलेल्या असल्या ना, कधी पण आपल्याला यूज करता येते. जसं की रेड चिली सॉस असतो आपल्याकडे, ग्रीन चिली सॉस, अमूल बटर किंवा चीज वगैरे, त्या पटकन आपल्याला असं जवळच्या दुकानामध्ये आहे ना, जी आपली किरकोळ दुकानं असतात त्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल नाही होत. तर आपण असं डीमार्टमध्ये किंवा असं कुठे गेलं ना, डीमार्टमध्ये तर आपल्याला सगळ्याच वस्तू दिसतात. तर मग तिथे गेल्यावर आपल्याला दिसतात, मग त्या आपण आणून ठेवलेल्या की बरं पडतं. आपल्याला पटकन काय पण बनवायचं असेल तर ते लगेच बरं पडतं. तर मी ते सगळ्या भाज्या एकत्र मिक्स केल्या होत्या ना पोटॅटोच्या ह्याच्यामध्येच, तर ते तसं मी लावून घेतलं व्यवस्थित. त्याला आधी रेड चिली, ग्रीन चिली सॉस, त्याच्यानंतर ते आपलं मिक्स केलेलं बॅटर सगळं लावून घेते. एकत्रच आता लावून घेते. आता काय म्हणजे कसं एकदा लावून घेतलं की मग सगळं रोस्ट करायला बरं पडतं. तर ते मी लावून घेते. आणि मला सँडविच ऑलवेज फेवरेट आहे माझा. सँडविच मला केव्हाही कधी कोणी आणून दिला ना, तरी मी आवडीने खाऊ शकते. मला सँडविच खूप आवडतो. आणि मी बाहेर कधी गेली ना, जर याचं आपण कॅफेमध्ये वगैरे जातो, तर मला सँडविच आणि बर्गरच जास्त करून आवडतं. आणि माझ्या मिथिलाचं फेवरेट आहे फ्रेंच फ्राईज. ती ऑलवेज कधी गेली तरी तिला ते फ्राईजच पण एवढे महाग असतात ना, मला वाटतं एका बटाट्याची पण क्वांटिटी नसते, पण एवढे महाग असतात की त्याच्यामध्ये 10 किलो तरी बटाटे येतील. आज एवढं महाग असतं ते कॅफेमध्ये आपण खायला गेलो तर. आणि सँडविच पण खूप जास्त महाग मिळतो. तर आपण घरी बनवून खाल्लं ना,
तर व्यवस्थित बनवलं तर तीच टेस्ट आपल्याला मिळते, फक्त थोडीशी मेहनत घेऊन बनवून खावं लागतं. तर हे माझ्याकडे सँडविच मेकर आहे, जे मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं होतं. मला काहीतरी 1000 की 1100ला काहीतरी पडलं होतं, पण ते बरं पडतं असं. त्याच्यामध्ये सँडविच बटर लावायचे, थोडं असं खालीवर बटर थोडं चोळून घ्यायचं, किंवा तेल असेल तर तुमच्याकडे तेलही तुम्ही लावू शकता. आणि अशी त्याला एक छोटीशी पिन आहे, त्याला आपण अटॅच करून लावलं ना मस्त अगदी छान रोस्ट होतात. हे बघा, त्याला डिझाईनसुद्धा मस्तपैकी आलेली आहे. तर असं नक्की ट्राय करून बघा. माझ्याकडे तो गॅसवरती, आपण जो गॅसवरती गरम करतो ना, तो सुद्धा आहे. इकडे मी तिला सँडविच दिले खायला एकदा बनवून बघितलं आणि बाहेर बघू शकता त्याच्यामध्ये पण खूप किती छान होतात आणि मुसळधार ह्याच्यामध्ये पाऊस सुद्धा पडतोय, खूप छान होतात. माझ्याकडे दोन्ही आहे. कधी वाटलं तर दोन्ही जोरात प्रकारचे पाऊस करून पडतोय. बघते. आणि पाऊस आताच पडून गेलाय, थोडासा शांत दिसतोय झाला काय आणि बघा? बारीक बारीक पडतोय सुद्धा. कॅमेऱ्यामध्ये एवढा दिसत नाहीये, पण एकदम थंडगार वातावरण केलंय त्या पावसाने. जसं पाऊस पडतोय ना, खूप एकदम जोरात थंडगार पाऊस वातावरण पडतोय झालं. आणि इथे आपण गरमागरम मस्तपैकी सँडविच सावकाश खा. थंड झाल्यावर खा. कसं झालंय ते सांग खाऊन. आता ही लाईट रेड आहे, ग्रीन झाली ना की आपण काढायचं, म्हणजे ते शिजलं असं समजायचं व्यवस्थित. कसं झालंय? छान झालंय. इथे अजून 2 बर्गर बोलते सँडविच रेडी आहेत. आणि आता हे मी खाणार आहे. वेगळ्या प्रकारचं सँडविच बनवलंय, म्हणजे आपण कट करून सगळं लावतो थर, तसं नाही बनवलंय, सगळं एकत्र मिक्सचर करून बनवलंय. मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसं झालंय. आता जरा गरम आहे, थंड होऊ दे, मग सांगते तुम्हाला मी टेस्ट करून. तू आहेस, मी आहे. जे तुला जमेल ते मला नाही जमू शकत ना बाळा. तरी पण मी टेस्ट करते, मला राहत नाहीये, मला पण खूप भूक लागते. कारण सँडविच खूप प्रचंड आवडतं मला. आणि बाहेर मस्त थंडगार पाऊस पडतोय. मस्त चीज बटर लावून यम्मी टेस्टी. एकच नंबर झालाय. तुला कधी काय आठवेल? कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं कमेंट करून नक्की सांगा. सँडविच खायला या, अशा प्रकारे नक्की बनवून बघा. आता पाऊस पडतो तर आपल्याला काय काय गरम गरम खायची इच्छा होईल. मस्त मस्त टेस्टी पदार्थ बनवून बघा, खात राहा, मस्त राहा. इकडे सुद्धा खाता येते बघा कसं झालंय. तर मंडळी, आता सँडविच खाऊन झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे ही. तर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओसुद्धा मी ह्याच्यामध्येच कंटिन्यू केलेला आहे. तर टाकळ्याची भाजी, जी की खूप जास्त हेल्दी असते आणि ही एक रानभाजी आहे, तर मला खूप जास्त आवडते. माझं बालपण गावीच गेलेलं आहे, तर मी या सगळ्या रानभाज्या वगैरे खाल्लेल्या आहेत ना, तर माझं या भाज्या आता पावसाळ्यामध्ये आहे ना, ज्या पण रानभाज्या येतात ते माझं खायचं मन करतं. तर नाही, या मार्केटमध्ये आमच्या इथं बुधवार मार्केट तिथे ही भाजी मिळून जाते. तर माझ्या सासरे घेऊन आले ही भाजी, पण त्यांनी एकच जुडी आणली. ती जुडी आणली तेव्हा खूप मोठी दिसत होती, तर त्यांना वाटलं की एका जुडी पूर्ण होऊन जाईल, पण 2 ते 3 तरी जुड्या भाजीच्या पाहिजे होत्या, म्हणजे ही भाजी व्यवस्थित सगळ्यांना पुरली असती. तर जाऊ दे, ठीक आहे. आता त्यांना परत काही नेक्स्ट टाईम मार्केट भरेल तेव्हा ते घेऊन येतील, पण आता जी आणली आहे त्याची मी म्हटलं भाजी करून बघूया. तर त्या भाजीची आहे ना, भाजी स्वच्छ धुवून आहे ना, मस्त पानं त्याची काढून वगैरे घेतली आणि उकळून घ्यायची असते ही भाजी. तर उकळून घेतली छान कुकरमध्ये. उकळून घेतल्याच्यानंतर ती भाजी पिळून घ्यायची. आणि हिला ना खूप जास्त कांदा आणि खोबरं मिरची याच्यावरची भाजी खूप छान होते. तर एक कांदा कट करून आहे ना, मोठा कांदा, मिरची कट करून घेतली आहे. कांदा आणि मिरची मस्तपैकी फ्राय करायची.
आणि कांदा खोबऱ्यावरती भाजी एवढी सुंदर लागते ना, आणि खूप जास्त हेल्दी असते असं बोलतात. पोटासाठी वगैरे खूप छान असते. पोटदुखीवर किंवा आपल्या ज्या पोटामधल्या आतमधल्या ज्या नसा वगैरे असतात ना, त्यांच्यासाठी ही भाजी, टाकळ्याची भाजी खूप जास्त औषधी असते, खूप म्हणजे जास्त हेल्दी असते ही भाजी. तर त्याच्यासाठी, आणि ही भाजी लागते टेस्टी, तुम्ही एकदा नक्की करून बघा. त्याची पानं व्यवस्थित काढून स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची असतात आणि उकडून घ्यायची. उकडून झाल्याच्या नंतर मस्त पिळून घ्यायची ही भाजी. आणि कांदा, मिरची, तुम्हाला मसाला वगैरे ॲड करायचे असेल तर तुम्ही मसाले पण ॲड करू शकता. तर अशा प्रकारे ही मस्त भाजी तुम्ही बनवून बघा एक दिवस नक्की, तुम्हाला जास्त आवडेल ही भाजी. खूप छान ती शेवळाची वगैरे भाजी असते ना, म्हणजे आपण ज्या शेवग्याच्या शेंगा असतात, आणि शेवग्याच्या शेवग्याच्या झाडाची जी पानं असतात, त्या पानांची आपण जशी भाजी करतो ना, सेम तशीच भाजी करायची ही टाकळ्याची सुद्धा. आणि तशीच लागते, सेम शेवग्याच्या भाजीसारखीच लागते. शेवग्याच्या शेंगांची पानं असतात ना, त्या पानांची जशी आपण भाजी करतो तशीच सेम ही भाजी लागते. तर आता याच्यामध्ये भाजी कमी आणि बाकीचं कांदा मिरची जास्त वाटते, तर एकच जोडी होती, त्याच्यामुळे ही भाजी थोडीशीच झाली. तर ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण जास्त भाजी आणू, आणि जास्त मी तुम्हाला परत रेसिपी दाखवेन अगदी सुरुवातीपासून. आता ही थोडीच भाजी होती म्हणून मी तुम्हाला रेसिपी दाखवली नाही. मिथिला मॅडमला काही भाजी आवडणार नाही, कारण तिला कुठल्याच पालेभाजी आवडत नाही, पण तरी मी जबरदस्ती तिला खायला लावते बघा. अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे मस्तपैकी. खोबरं वगैरे नंतर त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं, आणि तिचा टिफिन पॅक करायचा होता. तर तिला स्कूलला जायच्या आधी मी तिला चपाती भाजी खाऊनच पाठवते. तर तिला गरम गरम चपाती आणि ती भाजी दिली आहे. भाजी खायला असं वाटत नाही, पण ती मी देण्याचा तिला प्रयत्न करते, आणि जबरदस्ती मी तिला ओल्या भाज्या खायला लावते. तर थोडंसं खाऊन ती निघाली आहे. आता ती स्कूलसाठी निघाली बघा. बाहेर खूप जास्त पाऊस पडतो, आणि लहान लहान मुलांना कसं बिचाऱ्यांना भिजत वगैरे शाळेत जावं लागते, काय करणार. तर मग मी तिला माझी रेनकोट वगैरे रेडी झालेली आहे मस्तपैकी, आणि आता स्कूलला जायला निघाली आहे. या मुलांकडे बघून आपले स्वतःचे शाळेचे दिवस आठवतात, पण आमच्यासाठी एवढ्या सुखसुविधा नव्हत्या पहिल्या. जसं की आम्हाला फाटलेल्या छत्र्या वगैरे आम्ही घेऊन जायचो, रेनकोट वगैरे काय आम्हाला नव्हतेच. माझं शिक्षण तर गावाला झालं आहे, आणि एवढ्या वयात तर नव्हतंच आम्हाला रेनकोट वगैरे काहीच नसायचं. छत्र्याच आम्ही घेऊन जायचो शाळेमध्ये असताना. पण त्या पण एक तार निघालेली, 2 तारा निघालेल्या, इकडून फाटलेली तिकडून फाटलेली अशी छत्री असायची वरती, जुन्या म्हणजे अशा वापरलेल्या वगैरे. दरवर्षी या मुलांना सगळं दरवर्षी नवीन द्यावं लागतं. तर इथे बघू शकताय, मी आहे ना चहाची पात बोलली होती तुम्हाला, चहाची पात आणि सदाफुली वगैरे आणणार आहे. तर इथे चहाची पात आणि सदाफुली घेऊन आले. तर ही आपली दुसरी बाल्कनी आहे. पहिल्या बाल्कनीमध्ये, आपल्या हॉलच्या बाल्कनीमध्ये खूप जास्त झाडं झाली आहेत. तर आता मी दुसऱ्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये झाडं लावते. तर या कुंड्या मी आधीच आणून ठेवल्या होत्या. मला माहीत होतं की नंतर आपल्याला कुंड्या वगैरे महाग होतील. नर्सरीवाल्यांकडे तर जास्त कुंड्या महाग मिळतात, म्हणून मी आमच्या इथे बुधवार मार्केट भरतो ना, तिथूनच मी कुंड्या घेऊन ठेवल्या होत्या. त्यांच्याकडे जरा स्वस्त मिळतात. तर कुंड्या वगैरे आधीच आणून ठेवल्या होत्या मी. आणि मग ही चहापातचं झाड, म्हणजे लेमन ग्रास आपण चहामध्ये टाकतो ना, पानं, त्याचं झाड आहे हे. कारण मला चहामध्ये, कोऱ्या चहामध्ये आहे ना, अद्रक आणि ही चहापात टाकून आहे ना खूप जास्त चहा प्यायला आवडते. पावसाळ्यामध्ये तर लय भारी लागते. तुम्ही नक्की करून बघा चहापात वगैरे टाकून चहा. तर हे चहापातीचं झाड मला खूपच छान मिळालं आहे. म्हणजे कसं आहे, एकदम हेल्दी आहे झाड आणि मजबूत आहे, आणि जास्त बऱ्यापैकी त्याची उंची वगैरे पण आहे, हाईट वगैरे आहे व्यवस्थित त्या चहापातीची. तर म्हणून मी ते घेऊन आले, आणि मला ते 150 रुपयाला सांगितलं त्यांनी, पण 130ला 130ला दिलं त्यांनी. पण खूप छान आहे. आणि एक दुसरं व्हाईट सदाफुली असते ना आपली, माझ्याकडे निळ्या रंगाची सदाफुली आहे, म्हणून मला एक पांढरी सदाफुली पण आणायची होती. तर ती पांढरी सदाफुली सुद्धा मी घेऊन आली. कारण सदाफुलीची झाडं मला यासाठी आवडतात, कारण ती कायमस्वरूपी बहरलेली असतात, म्हणूनच तिला सदाफुली असं बोलतात, कारण ती सदा फुललेली असते. आणि मी मातीच्या सुद्धा 3 की 4 बॅगा घेऊन आली इथे. मातीसुद्धा आपल्याला लागणार आहे, आणि बाकीच्या झाडांमध्ये सुद्धा मला टाकायची होती. मनी प्लांट वगैरे लावायचे, तर त्याच्यामध्ये सुद्धा मला ॲड करायची होती, म्हणून मी इथे मातीच्या बॅगा सुद्धा घेऊन आली आहे. 20 रुपयाला 1 बॅग मिळते, बऱ्यापैकी माती असते त्याच्यामध्ये. तर इथे आपण मस्त वेगळं. आणि सदाफुलीला आहे ना शेंगा सुद्धा आल्या आहेत. शेंगा म्हणजे त्या बिया असतात त्याच्या. तर ह्या बिया थोड्या आहे ना पिकल्या, आता हिरव्या आहेत, पिकल्या की त्या पिवळ्या होतात, आणि त्या पिवळ्या झाल्या ना की शेंगा आपण काढून घ्यायच्या, आणि एका आपला पेपर असतो ना त्याच्यामध्ये बांधून वगैरे ठेवलात ना की आपोआप त्याच्यातल्या बिया असतात ना त्या बाहेर पडतात. काळ्या बिया असतात, सुकून बरोबर बाहेर पडतात, आणि त्या बिया परत तुम्ही मातीमध्ये टाकल्या ना की याची खूप सारी रोपं तुम्ही करू शकता. जसं की मी माझ्याकडे निळी सदाफुली आहे ना,
तिच्या मी बिया काढून काढून सुकून आहे ना खूप जास्त झाडं बनवली आहेत. तर त्या एका झाडापासून तुम्ही अशी खूप जास्त झाडं बनवू शकता. याला खूप फुलांच्या नंतर आहे ना, फुलांच्या पाठीमागे याला भरपूर शेंगा येतात. आणि व्हाईट सदाफुली मी आणले ना, ऑलरेडी त्याला खूप जास्त शेंगा आलेल्या आहेत. 60 रुपये झाले ना. हे बघा, हे मातीचं पॅकेट एवढं मोठं आहे 20 रुपयाला. बऱ्यापैकी माती आहे त्याच्यामध्ये. तर आपण थोडी थोडी माती टाकून वगैरे ही झाडं आपण लावून घेऊया व्यवस्थित. एकदा का झाडांची आपल्याला सवय झाली ना, झाडं लावायची एकदा हे लागली ना की खूप बेकार आहे ही झाडं लावण्याची सवय सुद्धा. म्हणजे एकदा लागली की असं वाटतं की झाडांचंच हे करत बसावं. आणि आपली झाडं सुद्धा खूप छान झाली आहेत आता पावसाळ्यामध्ये. आता त्याला ही जी गुलाबाची झाडं वगैरे मी लावली आहेत ना आपल्या, त्याला आहे ना मस्त ढिऱ्या वगैरे फुटल्यात आता पावसातून छान. पावसातून मस्त त्याला कोंब येतात. पावसाळ्यामध्ये झाडं तुम्हाला जर आणायची असतील ना तर कधी पण तुम्ही पावसाळ्यामध्ये झाडं आणून लावा. खूप छान झाडं होतात पावसाळ्यामध्ये. कोंब वगैरे छान येतात, त्याला फुटतात. किंवा नवीन झाडं तुम्हाला कटिंगची झाडं जरी लावायची असतील, कटिंग करून एखादी जास्वंदीची कटिंग किंवा गुलाबाची कटिंग किंवा इतर कटिंगची झाडं तुम्हाला लावायची असतील ना, तुम्ही पावसाळ्यामध्ये लावा. लगेच कटिंगसुद्धा ग्रो करते. तर इथे बघू शकता ही चहापात आपली मस्त चहापातीचं झाड भेटलं मला. अगदी मला जसं पाहिजे तसं भेटलं. खाली केव्हापासून मला ही चहापात आणायची होती आणि शेवटी मी आणली. तरी आता ही 2च झाडं आणली आहेत. अजून पावसाळा आपला आहे तर मी अजून मला माझ्या आवडतीची झाडं मी आता घेऊन येणार आहे. ही बाल्कनी सुद्धा झाडांनी भरून टाकणार आहे. खूप मस्त वाटतं झाडांमध्ये रमलं की. त्याला जी नवीन नवीन फुलं येतात मग आपण रोज बघत असतो. आज माझ्या झाडाला कळी आली, उद्या त्याच कळीचं फूल होईल. मी पहिली उठली ना, झोपून उठली की पहिली माझ्या बाल्कनीमध्ये जाते. माझ्या झाडांना कुठे नवीन कळी आली आहे का, नवीन काही एखादं फांदी फुटली आहे का, किंवा नवीन एखादं कोंब आलाय का, रोज बघत असते. एखादं पान किंवा एखादं फूल माझं गळून पडलंय का, रोज माझं लक्ष तर माझ्या झाडांवरती असतं. त्याच्यामध्ये रमलं ना की खूप मनाला शांती पण मिळते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता ही दुसरी बॅग ह्याच्यामध्ये दाखव. ही दुसरी बॅग ह्याच्यामध्ये 20 रुपये मातीची पिशवी. 60 रुपये झाले. आणि हे पौधे हे पौधा 150 रुपये का. म्हणजे तुम्ही रोज चाय वाली 150 म्हणजे 150 म्हणजे. आणि तो वाला पौधा 60 रुपये बोला, 50 में दे दिया. and 150. 200. मम्मा 260 रुपीज द्यायला लागले मग तुला. 260 बरोबर ना. बंद कर.